श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था येथे महान शिवव्याख्याते प्रेमकुमार बोके यांचे 21व्या शतकात शिवचरित्राची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान संपन्न। आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी द्वितीय पुष्पाची गुंफण कणखर आवाजात महान शिवव्याख्याते प्रेमकुमार बोके यांनी 21व्या शतकात शिवचरित्राची प्रासंगिकता या विषयावर या ठिकाणी पुष्प गुंफले व्याख्यान या ठिकाणी घेतले, ज्यात प्रामुख्याने अराजकता, अभिविचार, महिलांची असुरक्षितता, बेरोजगारी, खोटेपणा, फसवणूक आणि तरुणांच्या लहान लहान कारणातून आत्महत्या, जसे एखाद्या विषयाचा पेपर कठीण गेला म्हणून आत्महत्या करतो, हे रोखायचं असेल शिवचरित्रातील प्रासंगिकतेचा आज 21व्या शतकात खरी गरज आहे, असे यावेळेस व्याख्याते प्रेमकुमार बोके यांनी व्याख्यानातून व्यक्त केले। त्यासाठी योग्य सहकारी जोडा, शिस्तीत काम करा, शक्ती नको युक्ती वापरा, स्पर्धकाला घाबरून खचू नका, शांत डोक्याने विचार करून नियोजन करा, असे देखील त्यांनी या व्याख्यानातून सर्व शिवभक्तांना संदेश दिला। तर यावेळेस वक्तृत्व स्पर्धेत आलेल्या माध्यमिक गटातील विजेत्या जय हिंद हायस्कूल धुळेची प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कुमारी अनुष्का विकास पवार हिचे शिवरायांचे कृषी धोरण व सध्या स्थिती या विषयावर छोटेखानी व्याख्यान देखील संपन्न झाले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल बापू शिशोदे, जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान आप्पा गर्दे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद भाऊ पाटील, प्राचार्य RJ पाटील, प्राचार्य ML पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सर्व आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तर कार्यक्रमाप्रसंगी व्याख्याते प्रेमकुमार बोके यांना कार्यक्रम अध्यक्ष प्रफुल्ल बापू शिशोदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तर या शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजनात प्राचार्य डॉक्टर MV पाटील, डॉक्टर MT पाटील, संस्था कार्यालय अधीक्षक नरेंद्र सुर्वे, नरेंद्र मराठे, चेतन मराठे, विनय पाटील तथा सर्व शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी अथक परिश्रम घेत असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सुरवंशी, प्राध्यापक डॉक्टर अनिता देवरे, श्री विशाल ठाकरे यांनी केले, तर जिजाऊ वंदना श्रीमती मनीषा गोसावी यांनी गायले। तर या प्रसंगी या ठिकाणी या व्याख्यानास मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर शिवप्रेमी, शिवभक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अस्थिरतेमुळे शेतकऱ्याचे नुकसान होते आहे, तर मग आपण शिवरायांच्या कृषी धोरणामधून कोणती शिकवण घ्यायला हवी? उत्पन्नाच्या प्रमाणानुसार कर लावणे व शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे। शिवरायांनी जसे त्या काळच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीनुसार योग्य ती धोरणे लागू केली, तसेच आपण देखील आता बदलत्या काळानुसार योग्य ती धोरणे लागू करायला हवी। शिवरायांनी दलालांचा हस्तक्षेप कमी करून शेतकऱ्यांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली, तसेच आपण देखील आता शेतकरी थेट ग्राहक या प्रणालीला महत्त्व द्यायला हवे। शिवरायांनी शेतकऱ्यांना पैसा न देता शेतीची अवजारे दिली, कारण त्यांना माहित होते जर आपण शेतकऱ्यांना पैसा दिला तर काही शेतकरी ऐतखाऊ देखील होऊ शकतात, त्यांचे कर्तव्य वाचावे म्हणून शिवरायांनी या तंत्राचा अवलंब केला। शिवरायांनी शेतकऱ्यांना दुबळ न बनवता कुबड्या काढून सबळ बनवले। आज आपण काय करतो आहोत? आज शेतकऱ्यांच्या बहुसंख्य योजनांमध्ये त्यांना पैसा देण्यात येतो। आजही आपण जर शिवरायांच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक अवजारे, सेंद्रिय खते, बी बियाणे दिले तर नक्कीच त्यांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते। तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरवे पूजा करू, यासारख्या अभंगाच्या माध्यमातून ज्या संतांना 400 वर्षापूर्वी बहुजन समाजाला शब्दाची महती सांगितली ते जगद्गुरु संत तुकोबाराय। ज्या मातेने या विश्वाला 2 छत्रपती दिले, ती राष्ट्रमाता राजमाता माझी जिजाऊ। या महापुरुषानं या देशातील कष्टकरी, कामकरी शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागवला आणि अस्मितेची जाणीव करून दिली, आणि ज्यांची जयंती उद्या आपण मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरात साजरी करणार आहोत, एक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज। वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून जगातील सर्वात कमी वयाच्या लेखकाचा सन्मान मिळवणारे तरुणांचं प्रेरणास्थान छत्रपती संभाजीराजे। विद्येविना मती, नीती आणि गती प्राप्त होऊ शकत नाही, हे ज्या महापुरुषानं सर्वात आधी बहुजनांना सांगितलं ते आद्य शिक्षक महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
दिवसा गाव झाडून रात्री लोकांच्या डोक्यातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करणारे कर्मयोगी गाडगे महाराज, ग्रामगीतेच्या माध्यमातून समतेचा विचार सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि ज्या ज्या महामानवांनी या देशातील कष्टकरी कामकरी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, त्या समस्त महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. असा का वाटतो? 21व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये 400 वर्षापूर्वी होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या वक्त्यांच्या, व्याख्यात्यांच्या आणि विचारवंतांच्या माध्यमातून आम्हाला समजून घ्यावेसे का वाटतात? याचाच अर्थ असा आहे की 400 वर्षानंतरही या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज नितांत आवश्यकता आहे आणि त्यामुळे आज छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रासंगिकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहात. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज हा विषय फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भात या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत आहे, कारण बालपणापासून या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलामुलींना समजावे, त्यांच्या इतिहासातून आपल्या मुलामुलींनी प्रेरणा घ्यावी आणि त्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ते समर्थ अशा प्रकारचे नागरिक बनावे असं प्रत्येक आई वडिलाला वाटते. आणि त्यामुळेच लहानपणापासून शिवाजी महाराज हे इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या घराघरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये घर करून बसलेले आहेत. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य आपल्याला समजून घ्यावं असं वाटते आणि त्या माध्यमातून 21व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं या देशात कशा प्रकारे क्रांती आणि परिवर्तन आपल्याला घडवून आणता येईल त्यासाठी आपल्या सगळ्यांचा हा खटाटोप असतो. आपल्या संस्थेच्या माध्यमातूनही 2010 पासून या देशभरातल्या नामवंत व्याख्यात्यांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याची आपल्या संस्थेची ही जी धडपड आहे ती निश्चितच अभिनंदनीय, स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण सर्वांना विनंती करतो की या संस्थेकरता आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून निश्चितपणे अभिनंदन करावं. एकीकडे प्रबोधनाचं महत्व कमी होत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जरी जग प्रचंड पुढे गेलेलं असलं, आमच्या जीवनामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या प्रचंड बदल घडून आलेले असले तरी प्रबोधन असेल, व्याख्यान असेल यासारखे विषय आता बहुतांश ठिकाणी समाजाला नकोसे वाटायला लागलेले आहे किंवा लोकांना वेळ असून सुद्धा आम्हाला वेळ नसतो अशा प्रकारची मानसिकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे एखाद्या वक्त्याला बोलावणं आणि त्याचं व्याख्यान ऐकायला जाणं हा कुठंतरी आपला वेळ गमावणं आहे असं बऱ्याचशा लोकांना वाटते. अशा या काळामध्ये या ठिकाणी इतक्या प्रचंड संख्येनं शिवचरित्र ऐकण्यासाठी आपल्यासारखे लोक जमावे आणि त्या माध्यमातून आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपण खर्ची घालावा. निश्चितच या ठिकाणी बसलेले आपण सगळेजण अभिनंदनास पात्र आहात.